छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द उच्चारल्यानंतर प्रत्येक भारतीय माणसाच्या मनामध्ये अभिमान दाटतो। पण प्रत्येक मराठी माणसासाठी हे तीन शब्द फक्त अभिमान नाही, तो आमचा श्वास आहे, ती आमच्या अस्तित्वाची ओळख आहे। मग या अभिमानाची, श्वासाची, अस्तित्वाच्या ओळखीची आपण कधीही कुणाशीही तुलना करू शकतो का? कधीच नाही। पण एका राजकीय वादावर उत्तर देण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ती केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मैसूरचा राजा टिपू सुलतान यांची तुलना केली आणि याला निमित्त ठरलंय मालेगाव महानगरपालिकेमधील उपमहापौरांच्या दालनामधला एक फोटो। मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर शानेहीन यांनी आपल्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला। त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला, मग हा फोटो काढून टाकण्यात आला। खरं तर या सगळ्याशी काँग्रेसचा तसा काहीही राजकीय संबंध नव्हताच, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। टिपू सुलतान शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन लढले, त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, ते विषारी विखारी विचारांचे नव्हते, त्यामुळे शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे अशी वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। शिवाजी महाराजांची तुलना आणि तीही एका मुस्लिम शासकासोबत। मग भाजपने सपकाळांवर जोरदार टीका केली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्याच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला, तिथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच झाली। आज काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमधला 2013चा एक जुना प्रस्ताव समोर आणला। भाजपच्या नेत्यांनी मुंबईतल्या एका रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव होता। ज्या नेत्यांनी ते केलं होतं त्यामध्ये सध्याच्या भाजपच्या मुंबई महापौर रितू तावडे होत्या आणि भाजपचे सध्याचे मुंबई अध्यक्ष अमित साटमही होते, त्यामुळे वाद जोरदार पेटलाय। पण इथं प्रश्न फक्त दोन राजकीय पक्षांमधल्या वादाचा नाहीये, तर इतिहासातल्या दोन योद्ध्यांचाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोन वेगवेगळे राजे होते। टिपू सुलतानचा जन्मच शिवाजी महाराजांच्या नंतर तब्बल 120 वर्षांनी झाला होता। शिवाजी महाराज 30 वर्षांपेक्षा जास्त काळ स्वराज्याची लढाई लढत होते। टिपू सुलतानचं राज्य होतं जेमतेम 17 वर्ष। फक्त एवढे दोनच तपशील बघा, त्यानंतर या दोन राजांच्या शौर्याची तुलना करण्याचा सवालच नाहीये। विषय इथेच संपतो, पण विषय संपत नाही आणि त्याला कारण आहे